पुणे जिल्हा परिषद पुणे अंगणवाडी सेविका मदतनीस पद भरती जाहिरात 2026। आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खेड 2 प्रकल्पांतर्गत खालील ग्रामपंचायतीच्या महसुली गाव कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत रिक्त अंगणवाडी पदाकरिता उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 ते 3 नुसार सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदाकरिता जाहिरातीमधील नमूद अटी व शर्तीची पूर्तता करणारे पात्र महिला उमेदवाराकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावरती दिनांक 27/7/2026 ते 7/8/2026 म्हणजे 7 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तिथे रिक्त पदांचा तपशील जर पाहायचा झाला तर रिक्त पदाचे नाव अंगणवाडी सेविका। आता अंगणवाडी सेविकेचे एकूण 4 पदे आहेत। आता गाव ग्रामपंचायत नाव पाहू शकता तुम्ही, त्यानंतर महसुली गावाचे नाव, अंगणवाडी केंद्राचे नाव आणि रिक्त पदे किती आहेत त्यानुसार। आता समोर पाहायचं झालं तर रिक्त पदाचे नाव हे अंगणवाडी मदतनीस आहे। आता याची किती पदे आहेत एकूण, तर एकूण 26 पदे आहेत। आता यामध्ये देखील महसुली गावाचे नाव, त्यानुसार तुम्ही ते अर्ज करू शकता। आता यामध्ये तुम्हाला जर शैक्षणिक पात्रता पाहायची झाली तर अंगणवाडी सेविका व मदतनीस दोन्ही पदाकरिता इयत्ता 12वी उत्तीर्ण अथवा समकक्ष ओके, म्हणजे आता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकतात। आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता की वास्तव्य स्थानिक रहिवासी असणे अट, म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरिता अर्जदार महिला ही त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर फक्त महसुली गाव, वाडी, वस्ती, पाडे यातील उमेदवारांना स्थानिक समजण्यात येईल व अशी महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील। याकरिता तहसीलदार यांच्याद्वारे देण्यात आलेली रहिवासी दाखला ग्राह्य धरण्यात येईल। तहसीलदार यांचे रहिवासी नसल्यास उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल। त्यामुळे ज्यांच्याकडे रहिवासी नाही त्यांनी लवकरात लवकर रहिवासी काढा आणि लवकरात लवकर अर्ज करून घ्या। आता याची सखोल PDF जी आहे याची मी आपल्या राजगुरु मंत्रा या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो आणि अशाच प्रत्येक अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा। राजगुरु मंत्राला धन्यवाद।